बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता इथे पाहायला मिळतं की विवान, त्याची आई आणि त्याचबरोबर स्वाती वहिनी, दादा आणि अवनी हे सगळे घरी आलेले असतात. आता नोकर सामान घेऊन तिथे उभे असतात. विवान त्यांच्यावर ओरडतो, आता काय सामान घेऊन इथे आमची तोंडं बघत थांबणार आहात का? जा वरती रूममध्ये सामान ठेवा. बिचारे नोकर घाबरून निघून जातात. विवानची आई म्हणू लागते, विवान अरे बास, शांत हो, काय सुरू आहे तुझं? अरे त्या कोण कुठच्या ड्रायव्हरसाठी तू एवढा का अपसेट होतोयस? स्वतःचा मूड का खराब करून घेतोयस? विवान म्हणतो, मॉम मी त्याच्यामुळे माझा मूड खराब करून घेईन असं वाटतंय का तुला? जिच्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे तीच मला इतरांसमोर चुकीचं ठरवत असेल तर मग काय उपयोग? त्यावर लगेचच आता विवानची आई अवनीला म्हणते, अवनी अगं काय गं, तू इतक्या लोकांच्या समोर विवानला तू चुकीचा आहेस असं कसं म्हणू शकतेस? एक गोष्ट लक्षात ठेव अवनी, आपला नवरा चुकीचा असो किंवा बरोबर, बायकोने कायम नवऱ्याचीच बाजू घेतली पाहिजे. त्यावेळी विवान म्हणतो, मॉम प्लीज, मी कधीच चुकत नाही, समजलं ना? त्याबरोबर मग आता अवनी ही म्हणत असते, असं कसं, हा कधीच चुकत नाही आणि मी नवऱ्याची बाजू घेऊन बोलणाऱ्या बायकांपैकी बायको नक्कीच नाही आहे. मी नवऱ्याच्या सोबत चालणारी बायको आहे. नाही, जर नवऱ्याची चूक असेल ना तर तिथेच त्याचा कान पकडून त्याला सांगेन आणि जर तो बरोबर असेल तर नक्की त्याची साथ पण देईन. कळलं ना? ह्या बाउन्सरला मी काय ऐकणार नाही आहे, हा म्हणेल तसं वागायला मी काय ह्याची चमची नाही आहे. चूक आहे ते चूक आहेच ना, आणि जे बरोबर आहे तेच बरोबर आहे ना. स्वाती वहिनी म्हणते, अवनी तू गप्प बस, जरा शांत हो बरं, तू काहीही बोलू नकोस, तू गप्प राहा. अवनीला स्वाती वहिनी शांत करते. त्याबरोबर विवानची आई म्हणते, खरं तर जे झालं ते व्हायला नको होतं, घडलं ते चुकीचंच घडलं, पण आता असू दे, जे झालं ते झालं. तुम्ही सगळेजण जा, आराम करा. तसंही तुम्ही सगळेजण दमून आला असाल ना, जा रेस्ट करा. नोकरांना लगेचच विवानची आई सांगते, जा यांना यांची खोली दाखवा. त्याबरोबर मग आता लगेचच विवानची आई तिकडनं निघून जाते. दादा स्वाती वहिनीला इशारा करतो, अवनीला घेऊन वर जा. मग स्वाती वहिनी अवनीला घेऊन वर जाते. दादा विवानला म्हणतो, विवान आपण बसून बोलूया का? विवान त्याचा कोट आणि मोबाईल घेतो व ताबडतोब तिकडनं निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता बारक्या आणि राजा हे दोघंही जण सामान घेऊन आलेले असतात घरी, घराचं काम करण्याकरता. तर आता त्यावेळी लगेचच राजा म्हणत असतो, हे बघ दादा, आम्ही आत्ता सगळं सामान घेऊन आलेलो आहोत घराची डामडुजी करण्यासाठी. आता तू मेस्त्री आणि तुझ्या हाताखाली आम्ही 3 बिगारी, सांग काय करायचं, कसं करायचं? राजाला लगेचच दादा म्हणतो, पहिलं तर सिमेंट आणि रेती कालवायची, चल सिमेंट आणि रेती कालवायला घे. इतक्यात त्या ठिकाणी आत्या येते आणि काकासुद्धा येतो. ती लोक म्हणतात, कुणाला विचारून काम सुरू केलं? त्याबरोबर राजा म्हणत असतो, हे बघ आत्या, उगाच विषय वाढवू नगस, जा इकडनं. त्याबरोबर आत्या म्हणत असते, मी का जाऊ म्हणून इकडनं? मी का विचारलं आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कोणाला विचारून काम सुरू केलं? आणि मला आत्या बित्त्या बोलू नका, मी कोणी तुमची आत्या नाही, समजलं ना? त्याबरोबर काका म्हणतो, नाही, नोटीस तुम्ही फेकून दिली कोर्टाची फाडून, पण आम्ही नाही ना फेकली फाडून नोटीस, आम्ही जपून ठेवली. दाखवू का नोटीस वाचून, दाखवू? हां? त्याबरोबर मग राजा म्हणत असतो, अरे असे कसे रे तुम्ही, सख्खा काका आहेस ना तू आमच्या रक्ताचा, आणि तरी आमच्याबरोबर हे असं वागतो, काही वाटत नाही का तुला? त्याबरोबर मग काका म्हणतो, ते रक्त बिक्त मला नको सांगू. त्याबरोबर मग आत्या म्हणते, मी काय म्हणलं, कुणाला विचारून कामाची सुरुवात केली तुम्ही? हां, माझ्या घराला हात काय कसं लावला? त्याबरोबर आता वहिनी ही अवनीला म्हणत असते, अगं अवनी, पण एकदा सॉरी म्हणायला काय हरकत आहे? चूक काय बरोबर काय हे का करत बसली आहेस? अवनी म्हणत असते, नाही वहिनी, मी सॉरी म्हणणार नाही आहे त्या विवानला, चूक त्याची होती आणि चूक त्याचीच आहे. त्याबरोबर वहिनी म्हणते, अगं काय चूक काय बरोबर का करत बसली आहेस हे अवनी तू? आता हे बघ, एक सॉरी म्हटल्याने एवढा कुठला मोठा फरक पडणार आहे? म्हणून टाक ना गं एकदा जाऊन त्याला सॉरी, झालं. त्याबरोबर अवनी म्हणत असते, नाही वहिनी, जर आज सॉरी बोलले ना तर आयुष्यभर मला कायम त्याला सॉरीच म्हणत राहावं लागणार आहे आणि हे मला चालणार नाही आहे, नाही म्हणजे नाही. त्याबरोबर आता त्या ठिकाणी दादा येतो आणि म्हणत असतो, बघितलंस काय चाललं या मुलीचं ते? अगं जर बाबांनी फोन केला तर मी बाबांना काय उत्तर देणार आहे, मी बाबांना काय सांगणार आहे? त्याबरोबर मग अवनी म्हणते, जे इथे घडतं आहे ते सांगून टाक आणि हो मोकळा. त्याबरोबर दादा म्हणत असतो, गप्प बस अवनी, तू उगाच माझं डोकं फिरवू नकोस. आणि स्वाती, तुला काही कळतंय की नाही? तू इथे अशी का उभी आहेस? जा जाऊन समजाव त्या विवानच्या आईला, त्यांचा मूड कसा आहे काय ते बघ, का तुलाही कळत नाही आहे? त्यावर आता लगेचच ती म्हणते, सॉरी. त्यावर अवनी म्हणते, बघितलंस, हे असं होतं म्हणून म्हणत होते मी. त्यावर आता दादा म्हणतो, काय कसं होतं?
काय कळलं पाहिजे मला काय बोलत ते तुम्ही आता. त्याबरोबर मग आता लगेचच अवनी म्हणते तुला काही कळणारच तर नाही आहे ना. त्यावर दादा म्हणत असतो ही मुलगी ना खरंच आता ना माझं एकदम डोकं फिरवते, हिला काही कळतच नाही आहे. अवनी ऐक ना, हे बघ तू उगाच ना चिडचिड करू नकोस. बरं ठीक आहे तू माझं एक काम करशील का, माझं फक्त एक छोटंसं काम कर हां. त्यावर अवनी म्हणते काय. त्याबरोबर मग दादा म्हणतो जा ना प्लीज एक कप चहा बनव. त्यावर अवनी लगेच चहा बनवायला जात असते. त्यावर दादा म्हणतो तो चहा बनव आणि विवानला नेऊन दे. ओके बस. त्याबरोबर ती म्हणते का मी नाही बनवणार आहे चहा, मी का नेऊन त्याला चहा बनवून देऊ. दादा गेस्ट आपण आहोत, तो नाही, घर त्याचं आहे, त्यामुळे चहा तो बनवेल, नाहीतर त्याची आई करेल किंवा घरात असतील की नोकर चाकर अँड एट ऑल त्यांच्यापैकी कोणीतरी करेल. माझा संबंधच नाही आहे, मी चहा वगैरे काही बनवायला जाणार नाही आहे. दादा म्हणत असतो बघितलंस ही मुलगी ना माझं काही ऐकतच नाही आहे. अवनी तू उगाचच्या उगाच हट्टीपणा करू नकोस, समजलं ना, ऐक माझं. जर दादाला कळलं तर काय होईल. त्याबरोबर मग अवनी म्हणते बाबा म्हणायचं आहे तुला. तो म्हणतो तू डोकं फिरवू नकोस अवनी. अवनी म्हणते मी काही ऐकणार नाही आहे दादा, तो विवान आणि त्याला काही करायचं आहे तो करू देत, त्याची चूक होती, त्याची चूक आहे आणि चूक त्याचीच असणार आहे, समजलं. त्याबरोबर मग आता लगेचच दादा हा स्वातीकडे येतो आणि स्वातीला म्हणतो बघितलं स्वाती, ही मुलगी कसं हट्ट धरून बसली येते, हिच्या हट्टामुळे लग्न मोडेल की नाही अशाने. हां सांग तू आता काय करायचं. बाबांना जर हे सगळं कळलं तर बाबा किती चिडतील, बाबांना काय वाटेल त्यांनी मला पाठवलं आहे आणि मी काही कामं करतच नाही आहे असंच वाटेल ना. त्याबरोबर आता पुन्हा स्वाती वहिनी दादाला म्हणते सॉरी. त्याबरोबर मग आता अवनी ही वहिनीकडे बघते. वहिनीच्या लक्षात येतं की खरंच आपण कितींदा सॉरी बोलतोय. वहिनीसुद्धा अवनीकडे बघते. त्यानंतर दादा म्हणत असतो ते काही नाही अवनी, एक गोष्ट लक्षात घे, तुला विवानबरोबर जुळवून घ्यावं लागेल. उगाचच्या उगाच हा हट्टीपणा करत बसलीस ना तर त्यामध्ये काहीही निष्पन्न होणार नाही आहे. आणि मग ती लोकं दोघंही नवरा बायको तिकडनं निघून जातात. इकडे अवनी म्हणत असते कुठल्याही परिस्थितीत मी त्या विवानला सॉरी म्हणणार नाही आहे, नाही म्हणणार मी त्या बाउन्सरला सॉरी, आणि लग्नही करणार नाही आहे. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला आता दादा म्हणत असतो काका आत्या अरे ऐकून घ्या ना, आम्ही फक्त डामडुजीचं काम करतो आहे. त्याबरोबर मग काका म्हणतो कुणाला विचारून, आमच्या घराला हात तुम्ही कुणाला विचारून लावून राहिले, हे घर आमचं आहे. त्याबरोबर आता दादा म्हणत असतो आत्या अगं कशाला उगाच वाद घालताय, आम्ही फक्त थोडं डामडुजीचं काम करून घेतो आहे बस, बाकी काही नाही करत होत. आत्या म्हणते नाही करायचं, घर माझं आहे, हे या घरावर माझा हक्क आहे, माझा अधिकार आहे आणि या घराला तुम्ही कुणी हातही लावायचा नाही आहे, समजलं का तुम्हाला. माझ्याकडे नोटीस आहे, नोटीस. काय रे समजलं का तुला, ए बोल ना. त्याबरोबर इकडे आता ह्या मुलांचा बाप मात्र काही बोलत नसतो. तर आता सुलत्या म्हणत असते आशीर्वाद नाही श्राप आहे, श्राप, माझा श्राप आहे ह्या आत्याचा. तुमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागणारच नाही आहे, तुमच्या घरात कधी काही चांगलं होणारच नाही आहे. त्याबरोबर राजा म्हणत असतो आत्या अगं तू असं कसं बोलू शकतेस. तर आत्या म्हणते कुणाला विचारून डामडुजीचं काम करताना तेच बघते. आता मात्र इकडे भाण्या दादाचा राग एकदम अनावर होतो आणि भाण्या म्हणतो ए करणार डामडुजीचं काम, काय करशील तू, जा तुला काही करायचं आहे ते करून घे, जा ना जा कर काय करतेस ते, आम्ही डामडुजीचं काम करणार, घर आमचं आहे, आम्हाला काय वाटेल ते आम्ही करणार. तुमच्या वाट्याला आलेली प्रॉपर्टी, तुमच्या वाट्याला आलेला हिस्सा तो तर तुम्ही विकून खाल्ला ना, मग आता आम्ही काय करायचं हे आम्हाला तुम्ही नाही शिकवायचं, समजलं ना. जा कुणाला आणायचं आहे त्याला आण, आम्ही डामडुजीचं काम करणार म्हणजे करणार. त्यावेळी मग आता आत्या म्हणते मी तुम्हाला पोलिसात देणार बघालच. त्याबरोबर मग आता लगेचच दादा म्हणतो नाही आत्या आम्ही काम थांबवलं आहे, हे बघ उगाचच्या उगाच तू पोलीस बिलीस अशी भाषा करू नको, आम्ही नाही करत होत काही डामडुजीचं काम वगैरे, आम्ही काही नाही करणार, हां काही नाही करणार, तू जा आत्या हे बघ आता प्लीज जा. उगाचच्या उगाच मी आत्ता पोरांना कसं बसं आवरलं आहे, पण जर पुढे पोरं चिडली ना तर मग मात्र पोरांना आवरणं मला अवघड जाईल. त्यापेक्षा म्हणालो आहे जा. भाण्या जरा शांत हो, गप. त्याबरोबर भाण्या गप्प बसतो. आता मात्र बारक्या भावाला हे सगळं सहन होत नसतं. तो वडिलांकडे जातो आणि म्हणत असतो अण्णा अहो तुमच्या मुलांना एवढं बोलायला लागले ते आत्या, एक सबूत तरी बोला की, गप्प काय बसलाय, काय बघायलाय तुम्ही, बोला अण्णा बोला, अजून तरी काहीतरी बोला, की आता पण तुम्ही गप्पच राहणार आहात, काही बोलणार नाहीच आहात का. त्याबरोबर मग
अण्णा हा उठून उभा राहतो. आता चारही मुलं तिकडे त्यांच्याकडे आशेने बघत असताना अण्णा सरळ सायकल काढतात आणि तिकडनं निघून जातात. आता आत्या म्हणते, ए पळकुट्या, कुठं पळ काढतोय? हां, राहा की राहा, माझ्यासमोर उभा राहा, मला दाखव की तोंड तुझं. हां, नाहीतर काय? लक्षात ठेवायचा, माझ्या घराला हातसुद्धा लावायचा नाही. डामडुजी बिमडुजी काही करायची नाही माझ्या घराची, समजलं ना? श्राप आहे माझा, श्राप या घराला. ह्या घराला बाईचा आशीर्वाद लाभणार नाही म्हणजे नाही, समजलं? चला. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आता हात जोडतो आता इथे आत्यासमोर यशा आणि आत्याला म्हणत असतो, आत्या हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडतोय, नको उगाच विषय वाढू. आम्ही थांबवलं आहे ना आता काम, मग आता जा. पोरं चिडली ना तर पुन्हा पोरांना आवरणं लय अवघड होऊन बसेल. जा आत्या जा. त्याबरोबर आत्या तिकडनं निघून जाते. आता आपला भाऊ आपल्या आत्यासमोर हात जोडतोय आणि तिला जाण्यासाठी विनवणी करतोय हे बघून खरं तर राजाला भाण्याला खूप राग येत असतो, पण त्यांना गप्प राहण्या वाचून पर्याय नसतो. तर आत्या म्हणत असते, बघा बघा, भित्र्या बापाची भित्री लेकरं बघा तरी, आत्या नको गो, आत्या नको गो, आत्या नको गो, कशी माझ्यासमोर हात जोडून कळवळायला लागल्यात ते. लक्षात ठेवा, फक्त माझ्या घराला तुम्ही हात लावा, माझं लक्ष आहे बरोबर तुम्ही काय करता आणि काय नाही त्याच्यावरती. माझ्या घराची डामडुजी जर केली ना तुम्ही, तर नाही तुम्हा सगळ्यांना तुरुंगात घालवलं का नाही मी, तर माझंसुद्धा नाव सुलू आत्या नाही, सुलू आत्या. लक्षात ठेवायचं, समजलं ना? एवढं बोलून मग सुलू आत्या ही ताबडतोब तिकडनं निघून जाते. त्याबरोबर मग आता यशादा हा आता भाण्याला आणि राजाला त्याचबरोबर त्यांच्या 3 नंबरी भावाला जवळ घेतो आणि आता तो त्या तिघांनाही म्हणत असतो, हे बघा, जाऊ द्या, आत्या जे काही बोलली की नाही ते रागाच्या भरात बोलून गेली, तुम्ही मनावर घेऊ नका आत्याचं बोलणं. राजा म्हणतो, आत्याचं बोलणं नाहीच मनावर घेतलं, पण आपल्या लेकरांना कुणीतरी एवढं घालून पाडून बोलत असणाऱ्या निघून जाणाऱ्या बापाचं मात्र वागणं मनावर घेतलं आहे दादा मी. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता स्वाती वहिनी येते आणि सगळ्यांना म्हणत असते, डिनर रेडी आहे, मग आपण सगळ्यांनी जेवण घेऊया का? तुम्ही आलात की मग मी प्लेट्स लावायला घेते. त्याबरोबर दादा आता लगेचच विवानला म्हणतो, विवान, आपण बसायचं का जेवायला? जेवण रेडी आहे. विवान काहीच बोलत नसतो. अवनीसुद्धा तिथे आलेली असते. अवनीसुद्धा शांतपणे उभी असते. आता इकडे अवनी उभी असते तर दुसऱ्या बाजूला आता नलू ही घरी आलेली असते. नलू बघते तर आता भान्यादा आणि बारका दोघंजणं बसलेले आहेत आणि ते दोघं बोलत आहेत. नलू आता गुपचूप घरात टोकवते आणि त्या दोघांना तिथे बसलेलं बघून ती आता थेट स्वयंपाकघरात शिरते. आता नलू स्वयंपाकघरात जाते. स्वयंपाकघरात तिला वाटलेलं असतं की इकडे यशा असेल, पण यशा तिकडे नसतो. आता भान्यादा आणि बारक्या लगेचच तिच्या मागे येतात आणि काय इथं तुझं असं विचारतात. नलू घाबरते. नलू पटकन तिच्या हातात असलेल्या प्लेटीवरती झाकण ठेवते. राजादा आता तिला म्हणू लागतो, काय गं, कशाला आली इथं? त्याबरोबर बारक्या म्हणू लागतो, तू इथं आली हे जर नलू आत्याला कळलं, सुलू आत्याला कळलं, तर सुलू आत्या पुन्हा तमाशा करणार, हो ना? त्याबरोबर ती म्हणत असते, गपरे, हे बघ, मी ना तुमच्या सगळ्यांसाठी शिरा घेऊन आली आहे. त्याबरोबर आता शिरा बघून लगेचच बारक्या तिच्या जवळ जातो आणि म्हणत असतो, काय शिरा? बघू की, दे की खायला. आणि मग तो तिच्या हातातनं शिऱ्याची प्लेट घ्यायला जात असतो. त्यावेळी मग ती म्हणते, थांब, मी पहिलं मला एक गोष्ट सांगा, यशा कुठं आहे? त्याबरोबर मग राजा म्हणत असतो, यशादा अमेरिकेला गेला आहे, अमेरिकेला. त्याबरोबर मग आता ती म्हणते, अमेरिकेला? त्याबरोबर त्या ठिकाणी यशा पाण्याचा हंडा घेऊन येतो. त्याबरोबर मग लगेचच ती म्हणत असते, कशाला उगा खोटं बोलायला लागलं रे, हाय की इथंच यशा. त्याबरोबर मग आता नलू यशाला म्हणू लागते, यशा, अरे बघ की एक डाव माझ्याकडे. यशा काही नलूकडे बघत नसतो. नलू म्हणत असते, यशा, अरे बघ की एक डाव माझ्याकडं. मग यशा नलूकडे बघतो. नलू यशाला म्हणत असते, हे बघ, म्या काय आणले तुमच्यासाठी? शिरा बनवला आहे म्या, एक डाव खाऊन बघ की, आणि कसा झाला आहे तू सांग मला. त्याबरोबर लगेचच आता बारक्या म्हणत असतो, दे की मला, म्या खाऊन बघतो. त्यावर मग लगेचच नलू त्याला सांगत असते, अरे जो नेहमी बनवतो का नाही त्यालाच कळते चव, तुला काय करणार आहे चव, थांब तू. यशा, अरे बघ की खाऊन, मी एवढा बनवून आणला आहे, बघ की खाऊन चव कशी झाली ते सांग. त्याबरोबर मग आता यशा फक्त म्हणजे एकदम थोडासा शिरा खातो. त्याबरोबर यशाने खाऊन झाल्यावर मग लगेचच नलू तो शिरा बारक्याला देते आणि म्हणते, धर खाय. त्याबरोबर मग आता बारक्या शिरा खायला घेतो. तसं आता बारक्याने शिरा घेतल्यावर, यशाने शिरा खाल्ल्यावर मग नलू म्हणत असते, सांग की
कसा झाला आहे शिरा? चांगला लागायला लागलं व मी बनवला आहे माझ्या हातानं. त्याबरोबर आता लगेचच राजा हा पटकन म्हणतो, पण आज शिरा का बनवला? हां, आत्यानं डामडुजीचं काम थांबवलं म्हणून. त्यावर मग ती असं करते आणि राजा म्हणतो काय? तर दुसऱ्या बाजूला आता इकडे बाबांचा फोन आलेला असतो, त्यामुळे दादा घाबरतो. दादा म्हणतो बाबांचा फोन आला आहे, मी जरा बाबांचा फोन घेऊन आलोच हां. आणि मग आता बाबांचा फोन घेण्यासाठी बाजूला जायला दादा तिकडनं उठत असतो. आता दादा तिकडनं जात असतानाच पटकन लगेचच आता तिकडे विवान म्हणतो, बाजूला कशाला जायचं आहे? बोला की इथेच. तसंही कोण आहे इथे? अवनी, स्वाती वहिनी, तू आणि मी बोलू शकतोस तू इथेच बाबांच्या फोनवरती. कळू देत ना त्यांनाही आज काय घडलं आहे ते, इथे काय झालं. त्याबरोबर मग आता दादा म्हणतो विवान म्हणतो काय हरकत आहे, घरातलीच तर माणसं आहेत, उचल इथेच फोन उचल. त्याबरोबर मग दादा तिथेच फोन उचलतो. बाबा विचारतात काय रे, पोहोचलात का घरी व्यवस्थित? त्यावर दादा म्हणतो हो बाबा पोहोचलो ना. मग बाबा म्हणतात आणि खरेदीचं काय, खरेदी झाली का? कशी झाली खरेदी? त्याबरोबर दादा म्हणतो खरेदी नाही बाबा, म्हणजे आज आम्ही ॲक्च्युली खरेदीला गेलेलो नाही आहोत. त्याबरोबर बाबा म्हणतात का रे, खरेदीला गेला नाहीत का? काय झालं काय? आता मात्र दादाला काय बोलावं सुचत नसतं. दादा म्हणतो बाबा ते आपलं ते हे हो बाबा, म्हणजे ते दादा मी म्हणजे बाबा ते असं त्याला आता तोतरायला होत असतं. त्यावेळी मग लगेचच आता इकडे विवान म्हणतो दे इकडे माझ्याकडे. त्याबरोबर दादा म्हणतो काय? विवान म्हणतो हो फोन दे माझ्याकडे दे. विवान फोन घेतो, स्पीकरवर टाकतो आणि म्हणत असतो हॅलो अंकल, मी विवान बोलतो आहे. त्यावर लगेचच बाबा म्हणतात हां विवान बोल बेटा. त्याबरोबर मग विवान म्हणतो काही नाही अंकल, विचार केला आम्ही शॉपिंगला गेलो नाही हे स्वतःच तुम्हाला सांगावं, तुम्हाला कारण माहीत असायला हवं ना. त्याबरोबर बाबा म्हणतात हो बोल ना, का नाही गेलात तुम्ही खरेदीला, काय झालं? त्याबरोबर विवान म्हणत असतो अहो काका अंकल काही नाही, इकडे ट्रॅव्हल करून आल्याच्यानंतर अवनी खूप जास्त थकली. अहो नाजूक आहे तिला एवढं ट्रॅव्हलिंग सहन नाही झालं, म्हणून मग मीच म्हटलं की तू आधी आराम कर, व्यवस्थित रेस्ट घे आणि त्यानंतर मग उद्या आपण जाऊ खरेदीला. तसंही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर फक्त ती अवनीची तब्येत आहे. मला अवनीला जपायचं आहे. आफ्टर ऑल तिची हेल्थच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ना. त्याबरोबर मग आता लगेच बाबा म्हणतात की हो बरोबर, माझ्या मुलीला इतकी काळजी करणारा नवरा मिळाला आहे हे बघून मला खरंच खूप छान वाटलं, आनंद वाटला, समाधान वाटलं. त्याबरोबर मग आता लगेचच ते म्हणत असतात शेवटी लाखात एक आहे माझा जावई. त्याबरोबर मग आता विवान म्हणतो तुमची अवनीसुद्धा लाखात एकच आहे अंकल. त्यानंतर मग आता लगेचच विवान म्हणतो बरं फोन ठेवतो मी. आणि त्यानंतर तो फोन ठेवतो आणि म्हणत असतो चला रेडी आहे ना डिनर, मग बसूया डिनरला, फक्त तुम्ही सगळ्यांनी पुढे व्हा, मी आलोच 2 मिनटात. आणि मग त्यानंतर विवान म्हणत असतो मनातल्या मनात अवनी तू मला त्या भिकारड्या ड्रायव्हरसाठी बोललीस ना, त्याची बाजू घेतलीस ना, त्या कॅब ड्रायव्हरसाठी तू माझ्याशी वाद घातलास. आता तर तुला मला सॉरी बोलायला लावणारच, तू सॉरी बोलल्याशिवाय मी तुला सोडणार नाहीच आहे. त्याबरोबर अवनी हिच्यासमोर जाऊन विवान उभा राहतो. अवनी गप्पपणे उभी असते. विवान अवनीला म्हणत असतो अवनी जाऊ देत, जे घडलं ते घडलं, सोडून दे सगळं आणि विसरून जा, माझ्याही मनात काही नाही आहे. एवढं बोलून विवान तिकडनं निघून जातो. आता विवान गेल्यावर अवनी म्हणते बघितलंस वहिनी किती नाटके आहे तो हा. त्याबरोबर मग लगेचच वहिनी म्हणते अगं. त्याबरोबर दादासुद्धा म्हणतो अवनी जोपर्यंत तू त्याच्याबद्दल तुझ्या मनात करून घेतलेला गैरसमज तू दूर करणार नाहीस ना, तोवर तुला काहीही पटणार नाही आहे, समजलं का? त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी राजाची एंट्री विवानच्या बंगल्यावरती झालेली असते. वरती अवनी बोलत असते की माझ्यासाठी कोणी येणार आहे की नाही, कोणी मला समजून घेणार आहे की नाही. आणि इतक्यात राजा तिकडे येतो. त्यानंतर आता राजा हा घरात येतो आणि विचारत असतो विवान धनराज इथेच राहतात का? त्याबरोबर विवान मागे फिरतो आणि म्हणत असतो विवान खानोलकर. आणि इतक्यात आता तो समोर राजाला बघतो आणि तो आणखीन चिडतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा,
जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.